बातमी औरंगाबादमधून येते। औरंगाबादमध्ये 29 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद मैदानावरती जी आग लागली होती त्या आगीचं कारण आता समजलेलं आहे। सिगरेटच्या थोटक्याने ही आग लागली अशी माहिती कळतीये। कृष्णा केंडे आपल्याबरोबर आहे। कृष्णा, काय अधिक माहिती? औरंगाबादमध्ये जी मोठी आग लागली होती ज्याच्यामध्ये औरंगाबाद शहर थोडक्यामध्ये वाचलं होतं, कारण रहिवासी एरियामध्ये ही आग लागली होती आणि 144 फटाका स्टॉल आगीमध्ये जळून खाक झाले होते। त्याचबरोबर 100हून अधिक वाहनं जे आहेत, 4 चाकी आणि 2 चाकी, हे सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली होती औरंगाबाद पोलिसांकडून, ज्यामध्ये फटाका असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत ते विलास खंडेलवाल, माणिकचंद महातोले, गणेश चौधरी आणि ज्यांच्यामुळे आग लागली ते फटाका स्टॉल क्रमांक 47 चे मालक श्रीकांत देशपांडे, हे सगळ्याला अटक केली होती प्राजक्ता। आणि त्यांच्या चौकशीमधून फटाका स्टॉलचे जे मालक आहेत श्रीकांत देशपांडे, ज्यांचा 47 क्रमांकाचा फटाका स्टॉल होता आणि त्यांच्या सिगरेटमुळेच ही आग लागल्याचा अहवाल पोलीस आयुक्तांनी आता दिलेला आहे आणि हे चारही आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांना पोलिसांच्या कोठडीत आहेत। मात्र ज्यामुळे आग लागली त्याचं कारण शोधलं जात होतं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे का। मात्र त्याच वेळेस एबीपी माझाने स्पष्ट केलं होतं की ही शॉर्ट सर्किटची आग नाहीये, कारण फ्यूज सुद्धा उडालेलं नाही आणि मीटर मधलं कंडेन्सर देखील उडालेलं नव्हतं। आता आगीचं कारण स्पष्ट झालेलं आहे आणि जे आरोपी ताब्यात आहेत त्यातले 47 क्रमांकाचे स्टॉलचे जे मालक आहेत त्यांच्यामुळेच ही आग लागली आणि केवळ सिगरेटच्या एका थोटकामुळे आणि सिगरेटच्या एका सवयीमुळे जवळपास 11 कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झालं। मात्र औरंगाबाद शहर हे वाचलं होतं या आगीमुळे। औरंगाबाद शहर वाचलेलं होतं, जीवितहानी देखील झाली नव्हती, मात्र मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी या आगीमध्ये झाली होती। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पोलिसांनी या सगळ्या संदर्भात माहिती देताना काय सांगितलेलं आहे तेही जाणून घेऊयात। फटाका प्रकरणात जे लायसन्स होल्डर होते त्यांनी लायसन्स कंडिशन्सची मोठ्या प्रमाणात ब्रीच केली होती आणि त्या व्हायलेशनमुळे अशा प्रकारची घटना घडली ही एक बाब समोर आलेली आहे। आणि दुसरी बाब जे इमिजिएट रिझन आग लागण्याची होती ती एका शॉपमध्ये ते सिगरेट पिऊन कोणी सिगरेटची बर्न्ट जे बट होता त्याने फेकली आणि त्याच्यामुळे ती आग इमिजिएटली लागली। हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि योग्य तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये काही आय विटनेस देखील आपल्याकडे आय विटनेस पण आमच्याकडे आहे आणि त्या प्रकरणात भक्कम पुरावा गोळा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतरच आरोपी अटक करण्याची कारवाई करण्यात आली।